हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शनिवार 9 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे अवनी आणि विवान हे त्यांच्या लग्नाची शॉपिंग करताय, पण अवनीने लग्नात कोणती साडी नेसायची हे चक्क तिला आपला राजा सांगतोय. राजा तिला इशारे करतोय, ही साडी चांगली नाहीये, आणि अवनी त्याच्या आवडीनुसार ही साडी घ्यायची की नाही असा विचार करते. आणि आजच्या एपिसोडमध्ये पहिल्यांदाच अवनी आणि विवान हे दोघे एकमेकांशी बोलले आहेत. या दोघांची केमिस्ट्री खरंच खूप भारी आहे, यात शंका नाही. आजचा एपिसोड एक नंबर होता. अवनी आणि विवान हे दोघे त्यांच्या लग्नाची तयारी करताय, पण खरी लग्नाची तयारी अवनी आणि राजाची सुरू आहे एवढं मात्र खरं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनीने फेकलेलं फूल हे राजाच्या हातात येऊन पडतं. राजा उठून उभा राहतो. त्याला आश्चर्य वाटतं, हे फूल आहे ते कुठून आलं. तो आजूबाजूला पाहतो, वर खाली इकडे तिकडे, पण त्याला काय कोणी दिसत नाही. राजाला असं वाटतं की हा देवी आईचाच आशीर्वाद आहे. राजा देवी आईला म्हणतो, देवी आई, हे फूल अचानक कसं आलं. हा तुझाच आशीर्वाद आहे ना. याचा अर्थ आता तुझा आशीर्वाद आम्हाला मिळालाय. आता फक्त बाईचा आशीर्वाद आम्हाला मिळायचा बाकी आहे, आणि तुझ्या आशीर्वादाने तो सुद्धा आम्हाला लवकरच मिळेल. असा विचार करून राजा खूप खुश होतो आणि चक्क आनंदाने नाचूच लागतो. त्याला असं वाटतं की आता देवी आईने आशीर्वाद दिलाय म्हणजे लवकरच आपल्या घराला बाईचा आशीर्वाद सुद्धा मिळणार. आणि अवनीवर तर तो पूर्ण फिदा झालाय. देवी आईने संकेत दिलाय, अवनीच माझी बायको बनणार असा त्याला पूर्ण विश्वास असतो आणि तो आनंदाने नाचत असतो. बॅकग्राऊंडमध्ये बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचं शीर्षक गीत टायटल सॉन्ग सुरू असतं आणि राजा मन भरून नाचत असतो, आनंद साजरा करत असतो. आणि इकडे यशादा आणि मुलीचे वडील एकमेकांशी बोलत असतात. मुलीच्या वडिलांनी एक अट ठेवलेली असते, जर तुम्हाला आमच्या मुलीशी लग्न करायचं आहे तर तुम्हाला हे घर सोडावं लागेल, वेगळं राहावं लागेल. हे ऐकून यशादाला खूप वाईट वाटतं आणि यशादा हा मुलीच्या वडिलांना समजावून सांगतो, मी हे घर नाही सोडू शकत, कारण जेव्हा आम्ही सगळे खूप लहान होतो ना, तेव्हाच आमची आई हे जग सोडून गेली. आम्ही सगळी भावंडं लहान होतो आणि मग मी या संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. तुम्ही म्हणताय ना की तुमच्या मुलीला इतक्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक, इतक्या सगळ्या लोकांची कामं करावी लागतील, पण हे सगळं मी लहानपणापासून करत आलो आहे. त्यामुळे मी तुमच्या मुलीला कोणताही त्रास होऊ देणार नाही, तिच्यावर कामाचा कोणताही भार येऊ देणार नाही. मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, पण तुमची ही जी अपेक्षा आहे ना की मी या सगळ्यांपासून वेगळं राहावं, वेगळं घर घेऊन राहावं तुमच्या मुलीबरोबर, तर ते शक्य नाही आहे. कारण हे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबाबाहेर माझं वेगळं कोणतं जग निर्माण होऊ शकत नाही. हे कुटुंब आणि हे घर हेच माझं जग आहे. तुम्हाला मी आता सांगितलं ना की जेव्हा आमची आई हे जग सोडून गेली, आम्ही सगळी भावंडं खूप लहान होतो, तेव्हा आमचा छोटा भाऊ धन्या आहे ना, तो तर तान्हा होता. असं म्हणून यशादाला आठवतं की कसं आपल्या हातांमध्ये त्याने धन्याला लहानचं मोठं केलंय, स्वतःच्या हाताने त्याला दूध पाजलंय, त्याला आईचं प्रेम दिलंय. यशादा सांगतो, आमच्या धन्याला आई नाही आठवत, आईचा चेहरा नाही आठवत, आईने त्याला कधी प्रेमाने जवळ घेतलेलं नाही आठवत, पण त्याला मी आठवतो. आम्ही सगळे भावंडं आठवतो आणि आमचं कुटुंब हे एक आहे. माझी नाळ जोडली गेली या कुटुंबाशी आणि तुमच्या मुलीशी लग्न करण्यासाठी मी या कुटुंबाला नाही सोडू शकत, त्यांच्यापासून वेगळं नाही राहू शकत. आणि यशदा चक्क या मुलीच्या वडिलांसमोर हात जोडतो आणि म्हणतो, मला माफ करा, पण तुमची ही अट मी नाही पूर्ण करू शकत. लग्न करण्यासाठी मी माझ्या कुटुंबाला नाही सोडू शकत. मुलीचे वडील यशदाला थांबवतात आणि म्हणतात, यशोधनराव, तुम्ही हात जोडू नका. ठीक आहे, मला तुमचं म्हणणं पटलंय, आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूया. हे ऐकून यशदाला सुद्धा बरं वाटतं. आणि इकडे अवनी ही रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. अवनीला रडताना पाहून महेश आणि स्वातीला सुद्धा खूप टेन्शन येतं. अवनी महेशला म्हणते, दादा, तुला आठवतं आहे का, तू माझा मोठा भाऊ आहे आणि लहानपणी तू मला किती प्रोटेक्ट करायचा. जर कुणी मला शाळेत त्रास दिला तर तू लगेच त्या लोकांना चांगलंच बदलून काढायचा, कधी मला त्रास होऊ दिला नाही, मला कोणत्याच गोष्टीची कधी कमी पडू दिली नाही. एक मोठा भाऊ म्हणून तू नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. महेशला सुद्धा हे आठवतं. अवनी म्हणते, तू नेहमी मला प्रोटेक्ट केलंस, पण आज तुला माझं मन कळत नाही आहे. आधी तर मी न सांगता तुला कळायचं की मला काय हवं आहे, काय नको आहे, मला काय आवडतं आहे, माझ्यासाठी योग्य काय असेल,
पण आज या मुलाशी, या विवांशी मला लग्न नाही करायचं आहे, मला तो नाही आवडला आहे, आयुष्याचा जोडीदार म्हणून मी त्याला इमॅजिनच नाही करू शकत, हे तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट दिसतंय. तरीसुद्धा तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करताय की मी त्याच्याशीच लग्न करावं आणि त्याच्याबरोबरच संसार करावा. असं म्हणून अवनी ही महेशजवळ येते आणि महेशला समजवण्याचा प्रयत्न करते. तुला कळत नाही आहे का, तो मुलगा माझ्यासाठी योग्य नाही आहे. तो प्रत्येक वेळेस मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, त्याची मतं माझ्यावर लादण्याचा प्रयत्न करतोय. आयुष्याचा जोडीदार असा नसतो की जो समोरच्याला आपल्या म्हणण्यानुसार, आपल्या विचारानुसार वागायला लावेल. नवरा बायकोचं नातं हे एकमेकांबरोबर ॲडजस्टमेंट करून सुरू होतं आणि आयुष्यभर ते एकमेकांची साथ देतात. परंतु हा मुलगा तसा नाही आहे, त्यामुळे मला विवांशी लग्न करायचं नाही आहे, तुम्हाला हे का कळत नाही. असं म्हणून अवनी खूप इमोशनल होते, रडू लागते आणि महेशला मिठी मारते. महेशलासुद्धा समजतं. महेश हा अवनीला जवळ घेतो आणि म्हणतो, आधी तू शांत हो, रडण्याची काही गरज नाही आहे, एवढं काही झालेलं नाही आहे. परंतु अवनीला माहीत असतं की तिने काही केलं तरी तिचं हे लग्न काही मोडणार नाही आहे, कारण महेशकडे तेवढी पावरच नाही आहे. स्वातीलासुद्धा खूप वाईट वाटतं आणि इकडे मग मुलीचे सगळे कुटुंबीय घराबाहेर येतात. धोंडियांना, यशादा, घरातील सगळेजण त्यांना निरोप द्यायला बाहेर आलेले असतात. मुलीचे वडील म्हणतात, चला येतो आम्ही. तर धोंडियांना त्यांना थांबवून विचारतात, आता तुम्हीसुद्धा आमचं घर पाहिलं आणि यशाशी जाऊन तुम्ही बोललासुद्धा, मग तुमचा निर्णय सांगितला असता तर बरं झालं असतं. तर मुलीचे वडील सांगतात, आम्हाला सगळं काही पसंत आहे. हे ऐकून या सगळ्यांना आनंद होतो. मुलीचे वडील म्हणतात, पण आम्हाला विचार करायला अजून थोडा वेळ हवा आहे, आम्ही विचार करून तुम्हाला आमचा शेवटचा निर्णय सांगतो. धोंडियांना म्हणतो, ठीक आहे, तुम्ही पूर्ण वेळ घ्या, शेवटी तुम्हाला तुमची मुलगी द्यायची आहे, तिला आयुष्यभरासाठी आमच्या इथे पाठवायचं आहे, तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि मगच निर्णय घ्या. हे सगळं सुलू आत्या पाहत असते. सुलू आत्याला मोठा धक्काच बसतो आणि मग मुलीचे आईवडील सगळ्यांचा निरोप घेतात, गाडीमध्ये बसतात आणि गाडी तेथून निघून जाते. सगळेजण त्यांना नमस्कार करतात. सुलू आत्या विचार करते, हे सगळं काय चाललंय, हे सगळे तर चांगलेच हसत खिदळत होते, याचा अर्थ लग्न जमतंय. नाही, मी माझ्या शापाची पावर अशी डीम होऊ देणार नाही. काही झालं तरी माझा शाप यांना लागलाच पाहिजे. या धोंडीच्या घराला बाईचा आशीर्वाद कधीच मिळणार नाही आणि माझा शाप कधीच फेल होणार नाही, मी तो होऊ देणार नाही. आता पहा धोंड्या, मी काय करते ते. तुझ्या घराला कधीच बाईचा आशीर्वाद मिळू देणार नाही आणि तुझ्या एकाही पोराचं लग्न होऊ देणार नाही, असा विचार सुलू आत्या करते. आणि इकडे महेश अवनीला शांत करतो, अवनीला बसवतो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. अवनी, तू फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जसं तुझं तुझ्या बाबांवर खूप प्रेम आहे, तसं तुला असं वाटतंय ना की बाबांचं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. अवनी म्हणते, हो. महेश तिला मग विचारतो, मग तुला काय वाटतं, बाबांचं तुझ्यावर एवढं प्रेम असताना ते तुझ्यासाठी चुकीच्या मुलाचं सिलेक्शन करतील का? त्यांनी विवानला तुझ्यासाठी निवडलं आहे, खूप विचार करून निवडलं आहे, कारण विवान हा सर्वतोपरी तुझ्यासाठी योग्य आहे. त्याच्याशी लग्न केल्यानंतर तू खूप सुखात राहशील, आनंदात राहशील. आपण अजून लहान आहोत, आपल्याला लोकांची पारख करता येत नाही. तू फक्त एक दोन गोष्टीवरून त्या विवानला नावं ठेवतीयेस, त्याच्याबद्दल वाईट विचार करतीयेस, पण बाबांनी त्याला पूर्णपणे ओळखलं आहे म्हणून ते तुझ्याशी त्याचं लग्न लावून देत आहे. अवनीला हे काही पटत नाही. अवनी म्हणते, पण मला कळतंय ना तो माझ्यासाठी योग्य नाही आहे. महेश तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणतो, अवनी, आता तूच मला सांग, तुझ्या आयुष्याबद्दल तुला जास्त कळतं की बाबांना जास्त कळतं? बाबा जास्त अनुभवी आहेत ना, त्यामुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य घेतला आहे. अवनीला वाटतं याच्याशी बोलून काही फायदा नाही आहे, हा आपली काहीच मदत करू शकत नाही, त्यामुळे अवनी ही दूर जाऊन उभी राहते. महेश तिला म्हणतो, अवनी, आता बस झालं, चल, नाहीतर विवान परत चिडेल बरं का, आपल्याला शॉपिंगला जायचं आहे, उशीर होईल. अवनी म्हणते, पाहिलंस का, आत्तासुद्धा तू फक्त त्या विवानचा विचार करतोय की उशीर होईल, विवानला राग येईल, पण माझ्या मनाचा विचार नाही करत आहे. महेश चिडतो आणि म्हणतो, अवनी, आता हे जास्त होतंय बरं का, मी तुझं म्हणणं ऐकून घेतलं, तुला समजवण्याचा प्रयत्न केला, तू अशी भूमिका घेऊ नकोस. अवनी चिडून म्हणते, म्हणजे माझ्या मनातलं सुद्धा मी तुझ्याशी बोलू शकत नाही का? महेश तिला समजावून सांगतो, अगं बाई, तू तुझ्या मनातलं बोलली, मीही तुला समजावून सांगितलं, पण आता आपल्याला जायला हवं, कारण कालसुद्धा शॉपिंग कॅन्सल झाली आहे आणि आजसुद्धा आपल्याला उशीर झाला ना तर तो महेश बाबांना फोन करून सांगेल आणि मग
बाबांना उत्तर देणं आपल्याला खूप अवघड जाईल, त्यामुळे लवकरात लवकर तयार होऊन खाली या, मी तुमची खाली वाट पाहतोय, असं म्हणून महेश हा बाहेर निघून जातो. स्वाती अवनीला म्हणते, अवनी चल, नाहीतर पुन्हा एकदा गोंधळ होईल आणि आता काही गोंधळ नकोय. अवनीला खूप वाईट वाटतं की कुणीच मला समजून घ्यायला तयार नाहीये. आणि इकडे आपला राजा अवनीने फेकलेलं फूल हातात घेऊन या फुलालाच कुरवाळत बसलेला असतो. आता देवी आईचा आशीर्वाद तर मिळालाय, लवकरच आपल्या घराला बाईचा आशीर्वाद सुद्धा मिळणार आणि हीच मुलगी आपल्या आयुष्यात येणार असा विचार करून राजा खूप खुश असतो. आणि तेवढ्यात त्याला असं वाटतं की आता इकडे तर सगळं ठीक आहे, पण घरी काय चाललंय, घरी मुलीवाले आले की नाही, त्यांनी यशोदाला पसंत केलं की नाही हे विचारूया, असा विचार करून तो यशोदाला कॉल करतो. यशोदा फोन उचलतो आणि राजा त्याला विचारतं, काय मग, काय निर्णय कळवला त्यांनी, होकार आला की नाही. यशोदा सांगतो, इकडे सगळं ठीक आहे, मुलीवाले येऊन गेले, आम्ही त्यांचा पाहुणचार केला, त्यांना सगळं आवडलं आहे, पण ते त्यांचा फायनल निर्णय नंतर सांगणार आहेत. यशोदा म्हणतो, अरे फायनल निर्णय मला माहिती आहे ना, तू त्यांना पसंत पडलाय आणि नक्कीच त्यांचा होकार येईल. यशोदा म्हणतो, हो ते तर होईलच, इकडचं सोड, तिकडे काय चाललंय सांग, तिकडे कामावर काही किरकिर तर नाही आहे ना. तर राजा सांगतो, अरे नाही, इकडे तर सगळं भारी चाललंय, फक्त एक बोका आहे जो तोंड आणि शेपटी फुगून इकडे तिकडे फिरत असतो. तर यशोदा म्हणतो, तू त्या बोक्याकडे लक्ष देऊ नको, तू तुझं काम नीट कर. तेवढ्यात विवान आणि विवानची आई घराबाहेर येतात. राजा हे पाहतो आणि म्हणतो, यशोदा तो बोक्या आलाय, मी तुला नंतर कॉल करतो. आणि राजा फोन कट करतो. विवान आणि विवानची आई आलेले असतात. तेवढ्यात महेशसुद्धा येतो. विवान विचारतो, अजून त्या दोघी आल्या नाहीत का. महेश सांगतो, तुम्ही बसा आतमध्ये, त्या येतच आहेत. आणि मग राजा हा गाडीजवळ येतो आणि त्याच वेळेस अवनी त्याच्यासमोर येऊन उभी राहते. राजा आणि अवनी एकमेकांकडे पाहतात. राजाच्या हातामध्ये हे फूल असतं आणि राजा हे फूल लगेच मागे लपून ठेवतो. अवनी हे सगळं पाहते आणि विचारते, काय लपवतोयस तू. तर राजा म्हणतो, नाही नाही काही नाही. आणि तो हे फूल समोर आणतो आणि सांगतो, मी ना देवीसमोर हात जोडून उभा होतो आणि हे फूल अचानक माझ्या हातात येऊन पडलं. तर अवनी त्याला सांगते, हे फूल का, हे फूल तर मीच फेकलं होतं. हे ऐकून राजाला खूप आनंद होतो, अत्यानंद होतो. आणि तो विचारतो, काय, हे फूल तुम्ही फेकलं होतं. अवनी सांगते, हो, ते चुकून माझ्याकडून खाली पडलं होतं. पण राजाला मात्र आनंद झालेला असतो. अवनी ही काहीतरी विचार करत असते आणि राजा हा लगेच देवी आईच्या फोटोकडे पाहतो आणि म्हणतो, वा देवी आई, म्हणजे हा तुझा सुद्धा आशीर्वाद आहे आणि बाईचा सुद्धा आशीर्वाद आहे, त्यांच्या हातून मला फूल दिलं, काय विचार आहे, हीच आहे का ती जी माझ्या आयुष्यात येणार आहे. राजा खूप खुश असतो. अवनी विचारते, मागे काय पाहतोयस. तर राजा तिला म्हणतो, नाही नाही काही नाही, तुम्ही बसा ना गाडीत. आणि राजा अवनीसाठी दार उघडतो आणि अवनी ही गाडीत मधल्या सीटवर बसते. राजासुद्धा गाडीच्या सीटवर येऊन बसतो. विवान त्याच्या शेजारी बसलेला असतो आणि फोनवर बोलत असतो. आणि राजा हा आरशातून मागे बसलेल्या अवनीकडे पाहत असतो. पण अवनी नाराज आहे, तिने तोंड फुगवलंय हे त्याच्या लक्षात येतं. राजा विचार करतो, मॅडम एवढ्या चिडलेल्या का आहेत. विवानचं फोनवर बोललं होतं आणि विवान म्हणतो, ए चल ना, आता काय बाहेर जायला मुहूर्त पाहायचा का गाडी सुरू करायला. राजा म्हणतो, नाही नाही सर, करतो ना सुरू, चला जाऊया आपण. आणि मग राजा हा गाडी सुरू करतो आणि त्यांना जेथे शॉपिंगला जायचं आहे तेथे जायला निघतो. इकडे आपला दत्ता मस्त चहाच्या टपरीवर बसून चहा आणि क्रीम रोल खात असतो. तेवढ्या सुलू आत्या त्याला कॉल करते आणि विचारते, ए दत्ता दादा काय करतोयस. तर दत्ता सांगतो, क्रीम रोल खातोय. सुलू आत्या चिडून म्हणते, तू ये ना आयुष्यभर क्रीम रोलच खात बस आणि तिकडे धोंडीच्या पोराचं लग्न जमलंय, माझा आशीर्वाद फेल होईल ना तेव्हा तुला अक्कल येईल. दत्ताला मोठा धक्काच बसतो. दत्ता विचारतो, हे काय बोलतेस तू, हे तर शक्यच नाहीये. सुलू आत्या सांगते, शक्य कसं नाहीये, आत्ता मी पाहिलं, मुलीकडचे त्यांच्या घरी आले होते घर पाहायला आणि अंगणात उभे राहून चांगले हसत खिदळत होते, म्हणजे लग्न जमू शकतं. तुला माहिती आहे ना तुला काय करायचं आहे ते. आता त्या घराला बाईचा आशीर्वाद मिळायला नाही पाहिजे, धोंडीच्या कोणत्याच पोराचं लग्न नाही व्हायला पाहिजे. दत्ता म्हणतो, सुलू तू टेन्शन घेऊ नको, आता पहा मी काय करतो ते, त्या धोंडीच्या कोणत्याच पोराचं लग्न मी होऊ देणार नाही. असं म्हणून दत्ता क्रीम रोलचा एक घास खातो आणि फोन कट करतो. सुलू आत्याला सुद्धा खूप आनंद होतो की आता त्या धोंडीच्या पोराचं लग्न होणार नाहीये. आणि इकडे राजा नाशिकच्या प्रसिद्ध के फॉर काठियावाड या मोठ्या कपड्यांच्या शोरूममध्ये येऊन पोहोचतो. सगळ्यांना त्याने तेथे शॉपिंगसाठी आणलेलं असतं
राजा गाडीतून खाली उतरतो आणि अवनीच्या बाजूचा दरवाजा उघडतो. अवनी गाडीतून खाली उतरते आणि अवनी ही राजाकडे पाहत असते. परंतु त्याच वेळेस आजूबाजूने गाड्या जात असतात, त्यामुळे अवनीला काही बाजूने जाता येत नाही आणि ती राजाला नजरेने विचारते, कुठून जाऊ? अवनीची ही अदा पाहून राजा पुन्हा फिदा होतो. राजा तिला जायला रस्ता देतो. अवनी तेथून निघून जाते. राजा दरवाजा बंद करून अवनीच्या मागे मागे जाऊ लागतो. तर विवान त्याला थांबवतो आणि विचारतो, कुठे चाललास? गाडी कोण पार्क करणार आहे? गाडी काय आपोआप जाऊन पार्क होईल का? राजा म्हणतो, सॉरी ते तर मी विसरलोच. राजा हा गाडी पार्क करायला जातो. तोपर्यंत विवानची आई, अवनी, महेश, स्वाती हे सगळे शोरूममध्ये जातात आणि मग त्यानंतर मुलीसाठी शॉपिंग करायची आहे, त्यामुळे फर्स्ट फ्लोअरला निघून जातात. इकडे राजा हा गाडीत बसलेला असतो आणि विचार करतो, आता काय करायचं? आतमध्ये कसा जाऊ? आतमध्ये जायचं असेल तर काहीतरी झोल करावा लागेल. ड्रायव्हर म्हणून नाही तर कस्टमर म्हणून जावं लागेल असा विचार तो करतो. आणि मग राजा लगेच आपली हेअरस्टाईल नीट करतो, सनग्लासेस घालतो. कसा दिसतोय? भारी दिसतोय ना असं म्हणून आरशात पाहतो. त्यानंतर सेंट मारतो आणि आता वरती जायला मी पूर्ण तयार झालोय असा विचार करतो. इकडे महेश, अवनी हे सगळेजण शॉपिंगसाठी या मोठ्या शोरूममध्ये आलेले असतात आणि वरच्या फ्लोअरला जातात. तर राजा हा गाडीतून खाली उतरतो आणि एखाद्या साहेबासारखा तेथे असलेल्या सिक्युरिटीला गाडीची चावी देऊन गाडी पार्क करायला सांगतो आणि आतमध्ये निघून जातो. अवनीसाठी लग्नाची शॉपिंग करायची आहे म्हणून सगळेजण साड्यांच्या सेक्शनमध्ये येतात. तेव्हा विवान हा अवनीला सांगतो, अवनी तुला जी साडी हवी असेल ती साडी घे, फक्त प्राईस टॅग बघून साडी घेऊ नकोस. आणि तू लाखभराची साडी घेतली ना तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त साडी तुझ्या आवडीची असायला हवी. अवनी ही काहीच बोलत नाही कारण तिला काही साडी घ्यायची नाही आहे. इकडे राजा हा शोरूममध्ये आलेला असतो आणि सगळे कुठे आहेत हे पाहतो. तर इकडे के फॉर काठियावाडची माणसं सगळ्यांना नमस्कार करतात आणि विचारतात, तुम्हाला कशा साड्या दाखवू? तर विवानची आई सांगते, आम्हाला एकदम प्रीमियम फेस्टिव्ह मूडच्या साड्या दाखवा. स्वाती अवनीला विचारते, तुला कशी साडी हवी आहे? पिंक कलरची ना? पण अवनीला काहीच इंटरेस्ट नसतो, तिला लग्नच करायचं नाही आहे तर शॉपिंगमध्ये कसा इंटरेस्ट असेल. राजा हा स्टाफला विचारतो, आत्ता जी फॅमिली आली होती कुठे गेली आहे? त्याला सांगतात की ती वर गेली आहे आणि राजासुद्धा वरच्या फ्लोअरला येतो. इकडे या दुकानाचा स्टाफ अवनीसाठी विविध साड्या दाखवत असतो. विवानची आई आणि स्वाती या साड्या पाहतात, पण अवनीला मात्र काडीचा इंटरेस्ट नसतो. आणि त्याच वेळेस राजा तेथे पोहोचतो. राजाला अवनी दिसते आणि राजा तिच्याकडेच एकटक पाहत राहतो. दुकानाचा स्टाफ वेगवेगळ्या साड्या दाखवत असतो, पण अवनी मात्र तोंड फुगून बसलेली असते, तिला यात इंटरेस्ट नसतो. इकडे यशोदाला पाहायला आलेलं स्थळ ही माणसं रस्त्यात एके ठिकाणी गाडी थांबवतात. त्यांना पाण्याची बाटली घ्यायची असते. मुलीचे वडील गाडीतून खाली उतरतात, शेजारच्या टपरीवरून पाण्याची बॉटल खरेदी करतात आणि गाडीजवळ जाऊ लागतात. तेवढ्यात दत्ता काका त्यांच्या समोर येतो आणि विचारतो, काय पाहुणं, गावात नवीन दिसताय वाटतं? मुलीचे वडील सांगतात, हो नवीनच आहोत, आम्ही आमच्या मुलीसाठी स्थळ पाहायला आलो आहे. तर दत्ता विचारतो, कोणाचं स्थळ? कोणत्या घरी आला होता? मुलीचे वडील सांगतात, ते धोंडी अण्णा डांगट आहे ना त्यांच्या येथे. तर दत्ता म्हणतो, अरे वा, धोंडी अण्णाकडे का? कोणासाठी? यशोधनसाठी. अरे वा, खूप चांगला मुलगा आहे, गोरा गोमटा कामसू मुलगा आहे, मेहनती. खरंच तुमच्या मुलीचं कल्याण होईल. हे ऐकून मुलीच्या वडिलांना आनंद होतो. पण दत्ता म्हणतो, मुलगा तर चांगला आहे पण त्या मुलाचा बाप. हे ऐकून मुलीचे वडील विचारतात, मुलाचा बाप म्हणजे? दत्ता म्हणतो, जाऊ द्या ना, मुलगा चांगला आहे ना, मग मुलाच्या बापाचं काय करायचं आपल्याला? मुलाशी लग्न लावायचं आहे. मुलाचा बाप कसाही असला तर काय फरक पडतो? जाऊ द्या सोडून. मुलीच्या वडिलांना मोठा धक्काच बसतो आणि तेवढ्यात दत्ता मागे वळून पाहतो तर त्याला दिसतं यशा आणि पाण्या हे दोघे मोटरसायकलवरून तेथे येत आहे. दत्ता म्हणतो, जाऊ द्या मी जातो. पण मुलीचे वडील म्हणतात, अहो थांबा, असं अर्धवट बोलू नका, जे काही असेल ते आम्हाला पूर्ण सांगा, शेवटी आमची मुलगी द्यायची तेथे. आणि मग दत्ता हा जाणून बुजून गाडीजवळ येतो आणि सगळं सत्य सांगतो. अहो तुम्हाला काय सांगू, तो मुलाचा बाप धोंडी आहे ना, एक नंबरचा प्याताड, 24 तास दारूच पीत बसलेला असतो. हे ऐकून मुलीचे वडील, मुलीची आई, आजी या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. धोंड्यांना सांगतो, आणि पेताडचं सोडा, सगळेच पितात, पण त्याने त्याच्या पहिल्या बायकोचा खून केलाय, खून. जेलात जाऊन आलाय तो. आणि दुसरी बायकोसुद्धा टिकली नाही, ती सुद्धा देवाघरी गेली.
हे ऐकून मुलगीचे वडील आणि सगळ्या नातेवाईकांना जबर धक्का बसतो. मुलीचे वडील विचारतात, हे काय बोलताय? पहिल्या बायकोचा खून केलाय, जेलमध्ये जाऊन आले आहेत. दत्ता म्हणतो, आता तुम्हाला विश्वास ठेवायचा तर ठेवा, मी तुम्हाला जे सगळं खरं आहे ते खरं सगळं सांगितलंय. यशा आणि पाना तेथे येतात आणि हा दत्ता चक्क मुलीच्या वडिलांशी बोलतोय हे पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो. पाण्या हा गाडीवरून खाली उतरतो आणि म्हणतो, थांब, याचा बेतच पाहतो मी आज. हे सगळं दत्ता पाहत असतो. यशा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. ए पाण्या, आपल्या राडा नकोय, शांत बस. पाण्या म्हणतो, नाही नाही, सोड मला, आज या दत्ता काकाचे ना बोल्टच मी चांगले टाईट करतो. आणि पाण्या हा रागारागाने या दत्ता काकाजवळ येतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. पाण्याचा हा अवतार पाहून मुलीचे वडील आणि सगळे मुलीचे नातेवाईक सुद्धा घाबरतात आणि आपला दत्ता तर थरथर कापूस लागतो की आता हा पाण्या मला काही सोडत नाही. त्याचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. पाण्या मात्र चिडलेला असतो. आणि इकडे अवनीसाठी वेगवेगळ्या साड्या दाखवल्या जातात, पण विवानच्या आईला त्या काही आवडत नाही. विवानची आई म्हणते, अहो या नका दाखवू, थोड्या चांगल्या त्या दाखवा, फेस्टिव्ह सीझनच्या दाखवा. आणि मग हा स्टाफ फेस्टिव्ह सीझनच्या साड्या दाखवू लागतो. आणि राजा हा अवनीला पाहण्यातच दंग असतो. तिच्याकडे पाहून तो तिच्यावर आणखीनच फिदा होतो. स्टाफ वेगवेगळ्या फेस्टिव्ह कलरच्या साड्या दाखवतो. यात एक साडी विवानच्या आईला खूप आवडते आणि ती स्वातीला म्हणते, स्वाती ही साडी छान आहे ना, दाखव बरं अवनीला. पण त्याच वेळेस अवनीला ठसका लागतो आणि अवनीला ठसका लागताच राजा हा तिच्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन येतो. अवनीला पाणी प्यायला देतो. विवानची आई हे सगळं पाहत असते की हा ड्रायव्हर येथे काय करतोय. अवनी पाणी पिते आणि वर पाहते तर राजाला पाहून तिला आश्चर्य वाटतं आणि ती विचारती, तू येथे? राजा सांगतो, हो, तुम्हाला ठसका लागला ना, पाणी द्यायला आलो होतो. आणि स्वाती, विवानची आई सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. तेवढ्यात या दुकानाचा स्टाफ सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन येतो. राजा त्याच्या हातातून ट्रे घेतो आणि म्हणतो, पाणी काय पिताय, ज्यूस प्या, किती ऊन आहे, थोडं बरं वाटेल. आणि मग राजा सगळ्यात आधी अवनीला ज्यूस देतो. विवान आणि महेश त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात की हा एवढं पुढे पुढे काय करतोय. राजा अवनीला ज्यूस दिल्यानंतर स्वातीलाही ज्यूस देतो, विवानच्या आईला सुद्धा ज्यूस देतो. महेश आणि विवान त्याच्याकडे रागारागाने पाहत असतात आणि राजासुद्धा त्यांच्याकडे पाहतो. विवानला कळतच नाही की याचं नेमकं चाललंय तरी काय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. अवनी आणि विवान हे दोघे आज पहिल्यांदाच एकमेकांशी बोलले आहेत. या दोघांचं लग्न होईल असं तर वाटतंय, पण तिकडे यशादाचं लग्न नक्कीच मोडेल एवढी गॅरंटी आहे. कारण आधीच यशादाने मुलीच्या वडिलांची अट मान्य केलेली नाही आहे. तो घर सोडून जायला तयार नाही आहे. आणि त्यात आता दत्ताने जे काही धोंडे अण्णाबद्दल सांगितलं आहे त्यानंतर कोणताच बाप आपली मुलगी या घरात देणार नाही, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू विवानच्या आईने आणि विवानने अवनीसाठी एक सुंदर लाल रंगाची साडी निवडलेली असेल. अवनी ही साडी ट्राय करत असेल. विवानची आई म्हणेल, या साडीचा रंग तुझ्यावर खूप खुलून दिसतोय, तू हीच साडी घे. पण त्याच वेळेस राजा हा लपून छपून तेथे आलेला असणार, कारण विवानने त्याला हाकलून दिलेलं असेल. तर तो हुडी घालून तेथे आलेला असेल आणि लपून अवनीकडे पाहत असेल. अवनीला तो आरशात दिसणार आणि मग राजा तिला सांगेल, नाही नाही, साडी चांगली नाही आहे, ही साडी घेऊ नका. पण विवान अवनीला म्हणेल, वा अवनी, ही साडी खूप छान आहे, तुझ्यावर खुलून दिसतीये, तू हीच साडी घे. पण विवानला आवडली आहे म्हणून अवनी त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही नाही, मला नाही आवडली आहे, एवढी छान नाही आहे. हे ऐकून विवानला राग येईल, पण राजा मात्र खुश होईल. त्याला असं वाटेल की मी नाही म्हटलो म्हणूनच अवनीने या साडीसाठी नकार दिला आहे. म्हणजे एकूणच आता विवान आणि राजा हे दोघेही अवनीसाठी भांडताय. अवनी कोणाची निवड करते हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.